जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कोल्हापूर या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाच्या प्रश्नांचं विश्लेषण. जे प्रश्न आपल्याला 2026 या पेपर मध्ये विचारले गेले होते, आपण ते प्रश्न पाहणार आहोत. मग करूयात आपण सुरुवात आपल्या पहिल्या प्रश्नाला. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे? हा प्रश्न झाला आपला वर्गीकरणाचा. चला, 10 20 25, 25 बरोबर 10 20 30, 30 वजा 5, 30 मधनं 5 गेले 25 आलं, बरोबर आहे. 10 20 आणि 5 25, 25 मधनं बघा आता हे किती आहेत 9, आणि 10 आणि 5 15 आणि 1 16, 9 आणि 16 25 होतात. 10 20 5 25 बरोबर 9 अधिक 15, हे 10 आणि 5 15, 9 आणि 15 25 नाही होत. 10 20 30 बरोबर 10 20 आणि 4 24 अधिक 5 आणि 1 6, 24 अधिक 6 30 होतात, 16 अधिक 9 25 होतात, 30तून 5 गेले 25 होतात, 15 आणि 9 24 होतात. इथे 25 दिलंय म्हणजे विसंगत काय झालं? पर्याय क्रमांक तिसरा. फक्त आता इथे आपल्याला रोमन अंक दिले होते. आता तुम्हाला वाटेल सगळीकडे 25 दिलेत, पर्याय 3 मध्ये 30 दिलेत, ते विसंगत. पूर्ण सोडवून बघायचं. समीकरण दिलंय म्हणजे आपल्याला सोडवावंच लागणार, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न बघूयात दुसरा. 1 2 8 48 384, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? 3840, 4036, 3630, 3040. संख्या माला या टॉपिकचा प्रश्न. 1 2 8 48 384 प्रश्नचिन्ह. 1 गुणिले 2 2, 2 चोक 8, 8 सक 48, 48 गुणिले 8, 8 8 64 चे 4, 8 आले 6, 8 चोक 32 आणि 6 38. आता बघा, गुणिले 2 गुणिले 4 गुणिले 6 गुणिले 8 म्हणजे गुणिले 10 येणार. 384 गुणिले 10, उत्तर आलं 3840 आणि पर्याय योग्य झाला पहिलाच. समसंख्यांची दुप्पट केलेली आहे इथे, समसंख्यांच्या गॅपची दुप्पट केली आहे. पुढचा प्रश्न 30वा. जर मशीन या शब्दाचा संकेत 19 7 9 14 15 20 11 असा असेल तर डेंजर या शब्दाचे संकेत तुम्ही कसं लिहिणार? संकेत म्हणजे सांकेतिक भाषा. मशीन MACHINE. M आहे 13 वर, A आहे 1 वर, हा 3 वर, हा 8 वर, हा 9 वर, हा 14 वर आणि हा 5 वर. या प्रत्येकामध्ये त्यांनी 6 मिळवलेले आहेत. किती? 6. म्हणून उत्तर काय झालं? 13 आणि 6 19, 1 आणि 6 7, 6 आणि 3 9, 8 आणि 6 14, 9 आणि 6 15, 14 आणि 6 20, 5 आणि 6 11. प्रत्येकामध्ये 6 मिळवले. मग आपल्याला कुठल्या शब्दासाठी विचारलं आहे? डेंजर या शब्दासाठी विचारलं आहे. पहिले मूळ. D आहे 4 वर, A आहे 1 वर, N 14 वर, G 7 वर, E 5 वर, R 18 वर. सगळ्यांमध्ये आपल्याला 6 मिळवायचे आहेत. 6 आणि 4 10, 6 आणि 1 7, 14 आणि 6 20, 7 आणि 6 13, 5 आणि 6 11, 18 आणि 6 24. जेव्हा प्रत्येकामध्ये आपण 6 मिळवले, उत्तर काय झालं? 10 7 20 13 11 24 चा पर्याय क्रमांक तिसरा योग्य झाला. हा होता सांकेतिक भाषेचा प्रश्न. पुढचा प्रश्न, एका परिभाषेत म्हणजे सांकेतिक भाषेत 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 158 म्हणजे हार्ड वर्क पेज, 645 म्हणजे स्टडी अँड वर्क, तर खालीलपैकी कोणता अंक व्हेरी साठी वापरला असेल? 8 5 7 सांगता येत नाही. 786 म्हणजे स्टडी व्हेरी हार्ड, 158 म्हणजे हार्ड
वर्क पेज. 645 म्हणजे स्टडी अँड वर्क. आपल्याला विचारलं गेलेलं आहे वर्क या शब्दासाठी. WORK. सॉरी तर आपल्याला वेरी साठी विचारलं गेले. VERY. 3 कोड दिले, तिन्ही कोड लिहिले. वेरी शब्द इथे जो कॉमन आहे तो आधी आपल्याला कट करावा लागणार. बरोबर आहे. बघा इथे आहे स्टडी हा शब्द, इथे आहे स्टडी हा शब्द. दोघांसाठी कॉमन असलेला अंक झाला 6. स्टडी साठी आला 6. त्यानंतर पुढचा इथे आहे हार्ड हा शब्द, इथे आहे हार्ड हा शब्द. या दोघांमध्ये कॉमन असणारा झाला आपला 8. झालं. मग वेरी साठी शब्द काय उरला? वेरी साठी शब्द संकेत उरलेला आहे 7 हा अंक. 7 बरोबर वेरी किंवा वेरी बरोबर 7. पर्याय क्रमांक तिसरा झाला बरोबर. 786 म्हणजे स्टडी वेरी हार्ड. स्टडी आणि स्टडी साठी आपण 6 काढलं. हार्ड साठी 8 काढलं. एकच उरला 7, तो झाला वेरी साठी. म्हणजे पर्याय झाला तिसरा योग्य. पुढचा प्रश्न परत सांकेतिक भाषेचा. एका सांकेतिक भाषेत स्टाईलचा संकेत आहे PQVIB, तर स्मेलचा संकेत त्याच भाषेत कोणता असेल? स्टाईल. PQVIB. P QRS 3 ने मागे Q, RST 3 ने मागे V, WXY 3 ने मागे I, JKL 3 ने मागे BCDE 3 ने मागे. प्रत्येक पद 3 ने मागे गेले. आपल्याला स्मेल या शब्दासाठी विचारलेलं आहे. बघा S 19 वर आहे, 19 मधनं 3 गेले 16, 16 वर आहे आपला P. M आहे 13 वर, 13 3 गेले 10 वर J. E आहे 5 वर, 5 3 गेले 2 वर B. L आहे 12 वर, 12 3 गेले 9 वर आहे I. उत्तर काय झालं आपलं? PJB डबल I. पर्याय कुठला बरोबर झाला? पर्याय क्रमांक पहिलाच बरोबर झाला. प्रत्येक वर्ण आपले 3 ने मागे गेलेले आहेत. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. दिलेल्या अक्षरांच्या शृंखलेतील विषम स्थानावरील अक्षर काढून टाकल्यास किती स्वर उरतील? 6, 7, 5, 4. हा प्रश्न सेम टू सेम अजून एका डिस्ट्रिक्ट मध्ये विचारला गेलेला आहे. 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17. उरलं काय? I, E, I, परत I, परत I. एकूण किती स्वर उरले? एकूण स्वर उरले 5. आता स्वर कोणते कोणते आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. स्वर आहेत आपले A, E, I, O, U. उर्वरित हे झाले व्यंजन. मग उरले किती स्वर? स्वर उरले 5. पर्यायाला तिसरा. पुढचा प्रश्न. उंच, उंची, सर्वात उंच कोण असं दिसतंय म्हणजे प्रश्न झाला. तुलना या टॉपिकचा प्रश्न वाचून वाचून सोडवायचा आहे. S, F, R, W आणि H अद्याक्षर असलेल्या 5 मित्रांपैकी प्रत्येकाची उंची वेगवेगळी आहे, परंतु ती त्याप्रमाणे असणं आवश्यक नाही. H हा S पेक्षा उंच आहे. H हा S पेक्षा उंच आहे. R हा F पेक्षा उंच, S हा R पेक्षा उंच, S हा R पेक्षा उंच, R हा F पेक्षा उंच, W हा H पेक्षा उंच. तर 5 जण होते, 5 जण बसले. तर यात सर्वात उंच कोण? याच्यामध्ये सर्वात उंच कोण दिसत आहे? W. म्हणजे पर्याय कुठला झाला? चौथा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणती जोडी ड्राईव्हचा IREDV ची असल्यासारखा संबंध दर्शविते? हा झाला समान संबंध घ्या तरी पण चालेल. बघा D
आर आय व्ही ई, आय आर ई डी व्ही. 1 2 3 4 5 बरोबर आहे. आय आहे 3 वर, आर साठी 2, ई साठी 5, डी साठी 1 आणि 4. 1 2 3 4 5 असं वर्ण असलेला ड्राईव्ह हा शब्द त्यांच्या जागांची अदलाबदल केल्यामुळे 3 2 5 1 4 यासारखी रचना बनली. मग आपण पर्याय पहिला लोअर बघूयात. LOVER. 1 2 3 4 5 पहिले 3 क्रमांकाचा W, 2 क्रमांकाचा O, 5 क्रमांकाचा R, पहिल्या क्रमांकाचा L आणि चौथ्या क्रमांकाचा E. बसतंय का? लोअर साठी WORLE बरोबर. झाला पर्याय पहिला योग्य. पुढचे प्रश्न पुढचं नाही शोधलं तरी पण चालेल. काय करायचं बघा. पहिला जो वर्ण आहे तो चौथ्यावर गेला, पहिल्या चौथ्यावर आला, पहिल्या तिसऱ्यावर आला, पहिल्या चौथ्यावर गेला. दुसरा आहे तिथेच, M आहे तिथेच, T आहे तिथेच नाही. आता नंतर तिसरा गेला पहिल्यावर, O पहिल्यावर आला, चालेल. त्याच्यानंतर चौथा गेला 5 वर, हा N 5 वर जायला पाहिजे म्हणून हाही चुकला. झालं आपलं उत्तर पर्याय क्रमांक पहिला. त्यांच्या स्थानांची अदलाबदल करून टाकली. पुढचा प्रश्न घ्या. जर पेन बरोबर 70 असेल, बुक बरोबर 86 असेल तर डस्टर बरोबर किती असणार? 174, 184, 186, 188. हा प्रश्न झाला सांकेतिक भाषा. PEN. P आहे 16 वर, E आहे 5 वर, N आहे 14 वर. उत्तर आलं 35. त्याची केली दुप्पट, 35 दुने झालं 70. BOOK. B आहे 2 वर, O आहे 15 वर, O आहे 15 वर, K आहे 11 वर. 15 त्रिक 45 ला 2 कमी 43. त्याची केली दुप्पट, उत्तर झालं 86. मग आपल्याला विचारलं आहे डस्टर या शब्दासाठी. DUSTER. D आहे 4 वर, U आहे 21 वर, S आहे 19 वर, T आहे 20 वर, E आहे 5 वर, R आहे आपला 18 वर. बेरीज करूयात. 20 20 40, 20 त्रिक 60, 20 चौक 80, 80 आणि 4 84, 84 आणि 2 87. या 87 ची दुप्पट केली, उत्तर झालं 174. बघा, सगळ्यांच्या स्थानांची बेरीज करायची, आलेल्या बेरजेची दुप्पट करायची, उत्तर झालं 174. पर्याय क्रमांक झाला पहिला योग्य. पुढचा प्रश्न घ्या. जर 1992 चा प्रजासत्ताक दिन रविवारी होता तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येणार? सोमवार, रविवार, शनिवार, मंगळवार. दिनदर्शिका. 1992 चा प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1992 ला होता रविवार. तर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट 1992 चा वार. आता आपल्याला माहित आहे लीप वर्षामध्ये 26 जानेवारी पासून 15 ऑगस्टला जायला वार 6 ने पुढे जातो. पण का कसं जातो तर बघूयात. बघा, आपला जो जानेवारीचा महिना आहे तो 31 दिवसांचा आहे. त्याच्यातून 26 दिवस संपले की 5 दिवस उरले. फेब्रुवारी 1992 लीप वर्ष असल्यामुळे 29 दिवसाचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 1 आली. मार्चचा महिना 31 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3 आली. एप्रिलचा महिना 30 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 2 आली. मेचा महिना 31 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3 आली. जूनचा महिना परत 30 दिवसांचा, त्याला 7 ने भागलं, बाकी 2. जुलैचा महिना 31 चा, त्याला 7 ने भागलं, बाकी 3. आणि ऑगस्टचा महिन्याचे फक्त पहिले 15 दिवस दिले, त्याला 7 ने भागलं की बाकी आली 1. 31 च्या महिन्याची बाकी येते 3, 30 च्या महिन्याची बाकी येते 2, इथे 29 चा महिना बाकी 1, तिथे 15 दिवस दिले म्हणून बाकी 1, इथे 26 दिवस संपले म्हणून बाकी 5. या सगळ्या बाकींची बेरीज करूया. 5 5 10, 5 त्रिक 15 आणि 5 चौक 20. 20 ला 7 ने भागलं, बाकी आली 6.
बाकी आली 6 म्हणूनच वार 6 ने पुढे जातोय. रविवारच्या पुढे 6 वार, उत्तर काय झालं? शनिवार. म्हणजे 15 ऑगस्ट 1992 स्वातंत्र्य दिन केव्हा आला? शनिवारी आला. आणि पर्याय कुठला योग्य झाला? पर्याय क्रमांक 3 योग्य झाला. पुढचा प्रश्न विधान निष्कर्षाचा प्रश्न दिलेला आहे. काही शाळा प्रयोगशाळा आहेत आणि सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. निष्कर्ष दिले आहेत. आता ऑप्शन दिले फक्त निष्कर्ष 1 सत्य, फक्त 2 सत्य, 1 व 2 दोन्ही सत्य, 1 व 2 दोन्ही असत्य. बरं, काही शाळा प्रयोगशाळा आहेत, काही शाळा प्रयोगशाळा आहेत आणि सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत. मग आता बघा, काही सिनेमागृह शाळा आहेत. सिनेमागृह आणि शाळांचा काही भाग कॉमन आहे का? तर हा एवढा भाग कॉमन आहे. निष्कर्ष पहिला बरोबर. एकही शाळा सिनेमागृह नाही. शाळा सिनेमागृह आहेत. एकहीचा अर्थ असतो शाळा वेगळीकडे आणि सिनेमागृह वेगळीकडे असं आपल्याला दिसत आहे नाही. म्हणजे दुसरा चुकलं. यावरनं उत्तर काय आलं? फक्त निष्कर्ष 1 सत्य, पर्याय क्रमांक पहिला योग्य झाला. क्लिअर? पुढचा 12वा प्रश्न. एक माणूस 30 मीटर दक्षिणेकडे चालत गेला. चला, 30 मीटर दक्षिणेकडे चालत गेला. त्यानंतर उजवीकडे वळण घेत 30 मीटर गेला. त्यानंतर डावीकडे वळण घेत 20 मीटर गेला. त्यानंतर पुन्हा डावीकडे वळण घेत 30 मीटर गेला. तर तो मूळ जागेपासून किती दूर आहे? मूळ जागा इथून हे 30 आणि हे 20. हे 30, हे 30, हे 20, हे 20. मूळ जागेपासून आहे 30 आणि 20 50 वर. बरं, हा टॉपिक कुठला झाला? दिशाज्ञानचा. जोपर्यंत प्रश्न वाचून वाचून सोडवायची प्रॅक्टिस करणार नाही, सवय लावणार नाही, तोपर्यंत तुम्हाला बुद्धिमत्ता विषय अवघड वाटणार. उत्तर काय झालं? पर्याय चौथा 50 मीटर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणाला. नातेसंबंधाचा प्रश्न झाला. त्याची आई म्हणजे कोणाची? त्या व्यक्तीची आई. त्याची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे विजयच्या का रोहिणीच्या वडिलांची एकमेव मुलगी आहे. म्हणजे ह्याच्या आईचं नाव काय झालं? रोहिणी. बरोबर आहे का? बघा, एका व्यक्तीकडे बोट दाखवून विजय रोहिणीला म्हणतोय. काय म्हणतोय? त्याची आई, त्या व्यक्तीची आई तुझ्या वडिलांची एकमेव मुलगी, रोहिणीच्या वडिलांची एकमेव मुलगी म्हणजे रोहिणीच झाली. तर रोहिणी त्या व्यक्तीची कोण झाली? रोहिणी त्या व्यक्तीची आई झाली. पर्याय क्रमांक 3 आला. झालं. प्रश्न नीट वाचत चला. पुढचा 14वा प्रश्न. एका घड्याळात 10:30 वाजले आहेत. जर मिनिट काटा त्यावेळी पूर्व दिशा दर्शवत असेल तर तास काट्याची दिशा कोणती असणार? उत्तर, ईशान्य, नैऋत्य, वायव्य. घड्याळात वाजले 10:30. घड्याळात वाजले आहे 10:30. जर मिनिट काटा पूर्व दिशा दाखवत असेल, बघा पूर्व इथे आहे, पूर्व इथून इथे आली, म्हणजे दक्षिण इथून इथे गेली, म्हणजे पश्चिम इथून इथे गेली आणि म्हणजेच पूर्व इथून इथे आली. प्रत्येक दिशांनी जागा 90 अंश, सॉरी उत्तर इथून इथे आली. प्रत्येक दिशांनी जागा 90 अंशातून सरकवल्या. म्हणजे वायव्य इथून इथे गेली, ईशान्य इथून इथे आली, आग्नेय इथून इथे गेली आणि नैऋत्य दिशा इथून इथे आली. मग तास काट्याची दिशा कोणती? तास काटा कुठे असेल?
तास काटा असेल नैऋत्येकडे आणि म्हणून प्रश्न उत्तर काय झालं नैऋत्य. पर्याय कुठला बरोबर आला तिसरा बरोबर आला. हा प्रश्न कशाचा झाला घड्याळाचा झाला. ह्याला तुम्ही दिशाज्ञान मध्ये घेतलं तरीही चालतं. काही प्रश्न दोन दोन टॉपिक मध्ये असू शकतात. त्यानंतरचा पुढचा 15वा प्रश्न. 72 मीटर लांबीची दोरी 8 ठिकाणी समान अंतरावर कापल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती. 8 ठिकाणी कापली की तुकडे बनतात 9 बरोबर आहे. मग 72 ला 9 ने भागा. एक तुकड्याची लांबी झाली 8 मीटर. तेच विचारले प्रत्येक तुकड्याची लांबी किती असणार 8 मीटर असणार. पर्याय तिसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न. जर अधिक म्हणजे भागाकार वजा म्हणजे गुणाकार भागाकार म्हणजे वजा गुणाकार म्हणजे अधिक असेल तर खालील समीकरण सोडवा. 12 अधिक 4 भागिले 3 वजा 5 गुणिले 2 बरोबर किती. प्रश्न कुठला झाला सांकेतिक भाषा. बारा अधिक म्हणजे भागिले 4 भागिले म्हणजे वजा वजा म्हणजे गुणाकार आणि गुणाकार म्हणजे अधिक. सगळ्यात आधी भागाकार 12 भागिले 4 3 3 वजा 3 गुणिले 5 अधिक 2 गुणाकार 3 वजा 5 त्रिक 15 अधिक 2 3 मधनं 15 गेले 3तून 15 गेले वजा 12 अधिक 2 12तून 2 गेले वजा 10. उत्तर आलं काय आपलं वजा 10. पर्याय कुठला योग्य झाला पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. क्लिअर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. गटात न बसणारा शब्द ओळखा. पिस्तूल बंदूक तलवार रायफल यांच्यातलं विसंगत काय. पिस्तूल बंदूक रायफल व्यतिरिक्त तलवार हाताने चालवणारे शस्त्र आहे तसं बंदूकही आहे पण बंदूक समजा एक आपण लांबून चालवतो किंवा असं काहीतरी तुम्ही म्हणजे सगळेच आहे हाताने चालवणारे पण ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सगळ्यांमध्ये गोळ्या असतात इन शॉर्ट. तलवार मध्ये तसं काही नाहीये. हा प्रश्न झाला वर्गीकरण टॉपिकचा. पुढचा प्रश्न 18वा. खाली लक्ष श्रेणीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर समूह निवडा. 4 ऑप्शन दिलेले आहेत. हा प्रश्न PYQ चा रिपीट झालेला आहे. वर्णमालिका टॉपिक घ्या. पहिली सिरीज A B A B A. शेवटचा अंक पहिला येतो A A B A B. पुन्हा शेवटचा पहिले आला B A A B A. पुन्हा शेवटचा पहिले आला A B A A B. पुन्हा शेवटचा पहिले आला B A B A A. झालं. आपलं उत्तर काय आलं BA BAA. पर्याय क्रमांक कुठला झाला पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. शेवटचा जो वर्ण होता तो प्रत्येक स्टेप मध्ये पहिला घ्यायचा. पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी स्टेप पाहिजे. 1 2 3 4 5 5चं उत्तर आलं BA BAA. पर्याय झाला दुसरा योग्य. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. नाते संबंध. A ही B ची पत्नी आहे. A ही B ची पत्नी आहे. C हा B चा भाऊ आहे. C हा B चा भाऊ आहे. D ही B ची आई आहे. D ही B ची आई आहे. तर D ही A ची कोण D ही A ची कोण. ही पत्नी म्हणजे हा नवरा. मग आपल्या नवऱ्याची आई आपली कोण होते सासू. म्हणजे D ही A ची कोण झाली आपल्या नवऱ्याची आई सासू. पर्याय झाला पहिला योग्य. पुढचा 20वा प्रश्न. AT बरोबर 20 BAT बॅट बरोबर 40 CAT बरोबर किती. सांकेतिक भाषाच घ्या. AT A आहे 1 वर T आहे 20 वर 20 एके 20. BAT
बी आहे 2 वर, ए आहे 1 वर, टी आहे 20 वर, 20 दुने 40, 41. CAT, सी आहे 3 वर, ए आहे 1 वर, टी आहे 20 वर, 30 दुने 60. उत्तर काय आलं? 60. पर्याय कुठला बरोबर झाला? चौथा योग्य झाला. पुढचा प्रश्न, विधान आणि अनुमान. सर्व वया गाजर आहे, सर्व गाजर नद्या आहेत, एकही नदीत दगड नाही. आकृती काढू. सर्व वया गाजर आहे, सर्व गाजर नद्या आहेत, एकही नदी दगड नाही. बर, काही वया दगड आहेत, वया दगड आहेत का? पहिला अनुमान चुकला. काही गाजर दगड आहे, गाजर दगड आहेत का? नाही. काही नद्या वया आहेत, बघा बाहेरून आतमध्ये चाललोय, काही शब्द वापरलाय, काही नद्या वया आहेत, बिलकुल आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय झालं? फक्त 3 बरोबर. पर्याय क्रमांक तिसरा योग्य झाला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, तुलनेत विचारलाय म्हणजे तुलनाचा प्रश्न. जर ए हा बी पेक्षा कमी वेगाने पळतो, ए हा बी पेक्षा कमी वेगाने पळतो, बी हा सी इतकाच पण सी पेक्षा अधिक वेगाने पळू शकत नाही, म्हणजे सी अधिक वेगाने पळतोय, तर ए तुलनेत सी वेगाने पळतो. तर ए च्या तुलनेत सी किती वेगाने पळतो? ए च्या तुलनेत सी हा नेहमी ए पेक्षा जास्त आहे. म्हणजे उत्तर काय झालं? पर्याय दुसरा झाला. तर ए च्या तुलनेत सी कसा पळतो किंवा कोणत्या वेगाने पळतो? ए च्या तुलनेत सी ए पेक्षा जास्त वेगाने पळतो. पर्याय क्रमांक दुसरा योग्य झाला. पुढचा प्रश्न, घोड्याला वाघ म्हटलं, बैलाला हत्ती म्हटलं, कोल्ह्याला सिंह म्हटलं, वाघाला कोल्हा म्हटलं व हत्तीला बैल म्हटलं, तर शिंग असणारा प्राणी कोणता? शिंग असणारा प्राणी आहे बैल. बैलाला म्हटलं हत्ती, म्हणजे उत्तर झालं पर्याय क्रमांक दुसरा. आणि हा प्रश्न झाला सांकेतिक भाषेचा. क्लिअर? ओके. तर हे होते आपले कोल्हापूर या जिल्ह्यामधील बुद्धिमत्ता या विषयाचे प्रश्न. आता थांबते, भेटूयात आपण आपल्या पुढच्या जिल्ह्याच्या विश्लेषणामध्ये. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, थँक्यू.